सोलापूर येथील ज्येष्ठ नेते हमीर सिंग उर्फ हेमूजी चंदेले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार व कार्यगौरव समारंभ रविवार दिनांक 31 रोजी आयोजित करण्यात आला आहे। हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी 10:30 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास कोल्हापूरचे खासदार श्री शाहू शहाजी छत्रपती महाराज यांच्या शुभ हस्ते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित केला आहे, अशी माहिती कॉम्रेड रवींद्र मोकाशी, विलास बेत आणि सुधीर खरडमडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली। हेमू चंदेले यांचा 75वा वाढदिवस 75 जी आहे ती जरा मोठ्या प्रमाणात साजरी करायची असं आम्ही मित्रमंडळीने ठरवलं आहे। हेमू जरी काँग्रेस पक्षाचे असले, कारण शेवटपर्यंत ते कुठले पद मिळू दे न मिळू दे काम करत पक्षाशी एकनिष्ठ राहिले आणि त्याच्यामध्ये राजकारणापेक्षाही समाजकारणाचा भाग जास्त आहे। हेमू चंदेले आणि आम्ही मिळून भाई चंदूसिंग चंदेले स्मृती केंद्र ही संस्था स्थापन केली। गेली 40 वर्ष वैचारिक प्रबोधनावर त्या संस्थेनं जोर दिला आणि मग प्रियदर्शिनी प्रबोधन मंच सुद्धा नंतर स्थापन केली। या दोन संस्थांच्या माध्यमातून विशेषतः सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य असं त्यांनी केलेलं आहे। कार्य अनेक स्वरूपाचं आहे, अगदी वृक्षारोपणापासून ते आरोग्य सेवेपर्यंत। शास्त्रीनगर भागामध्ये जवळपास 12 वर्ष दर रविवारी मोफत दवाखाना आणि औषधांसहित असा त्यांनी चालवलेला आहे। विडी घरकुल हैदराबाद रोड येथे प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि MLW कॉलेज अशी एक सुंदर इमारत अलीकडच्या काळात उभी केली झालेली आहे। तर अशा आमच्या मित्राचा 75 ही 31 मे रोजी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये सकाळी 11 वाजता साजरी होणार आहे। खासदार शाहू शहाजी छत्रपती महाराज यांच्या शुभ हस्ते आणि माजी केंद्रीय मंत्री गृहमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी खासदार रजनीताई पाटील, खासदार प्रणितीताई शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार अमित देशमुख, काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पवार, माजी मंत्री अशोक पाटील, माजी आमदार अनंतराव गाडगीळ, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील अशा सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा 75 साजरी होणार आहे। जमान्यातून ते काम करत आहे। गेली 12-13 वर्ष डॉक्टर नाडकरच्या अध्यक्षतेखाली ते शास्त्रीनगरमध्ये आरोग्य शिबिर घ्यायचे, दर रविवारी ते काम करायचे आणि एक त्यांना नाद आहे राजकारणातला, समाजकारणाचा। मग त्यांनी कधी काही मागितलं नाही। रणजित देशमुखांचे ते अगदी जवळचे होते खास आणि नागपूरशी त्यांचा घरोघरी संबंध आहे आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातली सगळी मंडळी त्यांना चांगली ओळखतात। अशा आमच्या मित्राचा सत्कार व्हावा अशी ही आमची इच्छा होती आणि आम्ही सर्व मित्रमंडळी मिळून हा सत्कार ठरवला आहे। आपल्या सगळ्याचं सहकार्य लाभावं अशी आमची इच्छा आहे। लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।